नमस्कार सर्वांना। नुकतेच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये विविध प्रकारचे सण उत्सव येतात आणि ते आपण खूप भक्तिभावाने साजरे करतो। त्यातलाच एक सण म्हणजे मंगळागौर। हा श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी साजरा केला जातो। महिला मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात। यंदा मंगळागौर कधी साजरी केली जाईल जाणून घ्या तिथी आणि पूजा विधी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मामध्ये मंगळागौरी व्रताचे विशेष महत्त्व आहे। श्रावण महिन्यात पाळला जाणारा हा एक पवित्र व्रत मानला जातो। श्रावण महिना 25 जुलै 2025 पासून सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौर व्रत पाळले जाते। या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते। यावर्षी मंगळागौरी व्रत कधी सुरू होईल ते जाणून घेऊया। श्रावणातील पहिली मंगळागौर कधी केली जाणार? तर श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे। या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते। मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे। घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते। श्रावण महिना 25 जुलै 2025 पासून सुरू झालेला आहे आणि मंगळागौरीचे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केले जाते। यावर्षी पहिली मंगळागौर 29 जुलै 2025 रोजी असेल। मंगळागौरी व्रताचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया। तर मंगळागौरी व्रत श्रावण महिन्यात नवविवाहित महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे। हे व्रत गौरी म्हणजेच पार्वती देवीला समर्पित आहे आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी ठेवले जाते। नवविवाहित महिलांसाठी हे व्रत महत्त्वाचे आहे। त्या माहेरी जाऊन हे व्रत करतात आणि गौरी देवीची पूजा करतात। मंगळागौरीचे व्रत हे विवाहित महिलांसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते। स्त्रिया हे व्रत आपल्या पतीला आणि घराला सुख समृद्धी लाभावी यासाठी करतात। तसेच या व्रताने स्त्रियांचे आरोग्य चांगले राहते आणि घरात सुख शांती नांदते। जाणून घेऊया मंगळागौरीची व्रत कथा। एकेकाळी एका नगरीत एक व्यापारी राहत होता। त्याला अपार संपत्ती आणि गुरंढोरं होती, पण त्याला मुलगा नसल्यामुळे तो नेहमी दुःखी असे। एकदा श्रावण महिना आला। श्रावणातले मंगळवार हे देवी पार्वतीला समर्पित असतात। त्यामुळे त्या व्यापाऱ्याने ठरवले की तो मंगळागौरीचे व्रत मनोभावे करेल। त्याने दर मंगळवारी उपवास केला आणि देवीची पूजा केली। त्याच्या भक्तीने देवी प्रसन्न झाली आणि त्याला दर्शन दिले। देवीने त्याला वर मागण्यास सांगितले। व्यापाऱ्याने देवीला सांगितले की माझ्याकडे सर्व काही आहे, पण मला मुलगा नाही, त्यामुळे मी खूप दुःखी आहे। देवीने त्याला सांगितले, तुझ्या घरी लवकरच पुत्र जन्म होईल आणि त्याचे नाव अमर ठेव। देवीच्या कृपेने व्यापाराला पुत्र झाला आणि त्याचे नाव अमर ठेवण्यात आले। अमर मोठा झाल्यावर त्याचे लग्न झाले। लग्नानंतर त्याची पत्नी माहेरी गेली। तिथे तिनेही मंगळागौरीचे व्रत केले। व्रत पूर्ण झाल्यावर ती सासरी परतली। त्यानंतर तिच्या सासरच्या घरी अनेक अडचणी आणि संकटे आली, पण तिच्या व्रतामुळे आणि देवीच्या कृपेने ती सर्व संकटे दूर झाली। अशा प्रकारे मंगळागौरी व्रत केल्याने स्त्रियांचे सौभाग्य वाढते आणि घरात सुख समृद्धी येते, अशी या व्रताची मान्यता आहे। जाणून घेऊया मंगळागौरी व्रताची पूजा विधी। मंगळागौरी व्रताच्या पूजेसाठी प्रथम घरासमोर रांगोळी काढावी आणि दाराला तोरण बांधावे। त्यानंतर चौरंग मांडून त्यावर केळीचे पान ठेवावी। त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर गौरीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। पूजेसाठी आवश्यक असणारे साहित्य जसे की फुले, दुर्वा, अक्षदा, हळद, कुंकू, वस्त्र, बांगड्या इत्यादी साहित्य गौरीला अर्पण करावे। पूजेमध्ये मंगळागौरीची कथा वाचावी किंवा ऐकावी, आरती म्हणावी आणि नैवेद्य दाखवावा। घराला आणि विशेषतः पूजेच्या ठिकाणी स्वच्छता करावी। चौरंगावर केळीची पाने ठेवून त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा। कलशावर गौरीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा। सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी, त्यानंतर गौरीची पूजा करावी। गौरीला प्रार्थना करून मंत्र म्हणावे। मंगळागौरीची कथा वाचावी किंवा ऐकावी।
गौरीची आरती म्हणावी, गौरीला नैवेद्य दाखवावा, गौरीला प्रदक्षिणा घालावी, गौरीचा आशीर्वाद घ्यावा. पूजेनंतर महिलांनी एकत्र बसून फराळ करावा. ही माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक्स करा. धन्यवाद.